दादा अरे लवकर या, गुड न्यूज घेऊन आला ह्याला बरोबर जिलेबीचा वास येतो. नाही ते काय आधी गुड न्यूज तर ऐकूया. नंतर पहिली जिलेबी नाही, जेवताना जिलेबी. चला रे, आज जेवण जेवायच्या आधी हात पाय धुवून घ्या आदित्य. चला जेवता जेवता बोलू. चल 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 आदित्य चल 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 आदित्य बरं तू आलीस. मला सगळ्यात आधी तुला मला आधी तुला सांगायचं सगळ्यात आधी तू जेवायला चल. अरे भुकेने माझा जीव जाईल का. चल 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 चल. बस इकडे बस. तू बस इकडे. मी दादाची जागा. तू इकडे बस, तू इकडे बस. चला 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 करा, बसायला घ्या. अरे नाही तू इकडे बस. मी त्याला तिकडे. अरे बस रे बस. अरे तू बस इकडे, मी तिकडे जातो. सई भाजीचं भांड सरकवतेस का? नाही नको बाई मामा, मी वाढते ना. अगं तू कशाला पानावरून उठतेस? अहो असू दे. बस बस आम्ही घेतो आता, तू बसून घे. चला सुरुवात करूया ना. एक मिनिट सुरू करूया. नाही, आपणचं जेवण झालं आपणचं जेवण. मग सुरू करायला काहीच हरकत नाही. हा पदनी गवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाते. जय रघुवीर समर्थ. चला आदित्य, जेवण जरा वेगळं लागतंय ना. का एक मिनिट, आजचं जेवण तिखट किंचित सरस झालं ना. अगं आपण चाललं. हो अगं आपण एवढं तिखट खात नाहीत. मी त्यांना म्हणून वेगळी भाजी करून घालतो रोज. तू त्यांना हे जेवण भरवलंस. हो, आणि त्यांनी सुद्धा मिटक्या मारत खाल्ली. काही म्हणाल नाही, उलट ते म्हणाले की मस्त झालंय. आणि आणि त्यांना रोजच्या जेवणाचा एनिवे कंटाळा आला होता. सॉरी सॉरी. अरे सॉरी काय. अरे उलट सईला सगळ्यांनी शाबासकी दिली पाहिजे. तिने आज सगळा स्वयंपाक चुलीवर केलाय. आपल्या घरात चुलीवर स्वयंपाक. अगं पण तू चुलीवरती स्वयंपाक करायचा उपद्व्याप केलास कशा करता. मामा हो, आज सकाळीच गेला गॅस आपला. अगं मग सांगणार कधी. असं कसं गेला. अरे दादा, एक माणूस वाढला नाही का आपल्या घरात. हा म्हणूनच जरा काटकसरीने वापरला असतात तर असं वेळेच्या आधी गेला नसता. अरे दादा गेला तर गेला. अगं सई तू मला फोन केला असतास तर मी माणूस पाठवला असता. अहो मामा, मी तुम्हाला सगळ्यांना कॉल करत होते, पण तुम्ही सगळेजण बिझी होता. इवन मी आदित्यलाही फोन केला, तो पण नाही. ठीक आहे, पण मी केलं मॅनेज. मी बाहेर आपल्या अंगणात चूल सगळी सेट केली आणि मी केलं त्याच्यावर मॅनेज. त्याच्यापेक्षा ना सई तू गॅसची मॅनेजमेंट शिकून घे. म्हणजे काय असतं, मध्यमवर्गीय घरात ना कॅलेंडरवरती गॅस ज्या दिवशी जातो त्या तारखेवरती खूण करून ठेवतात
आणि आपल्या घरी साधारण 28 दिवस गॅस पुरतो. मग 26व्या दिवशी आपण एजन्सीला फोन करायचा की गॅस येतो. म्हणजे मग ते चुलीबिलीच्या भानगडीत पडायला लागत नाही. समजलं की नाही? अरे वा, जिलबी ही पण तू गेलीस वाटतं. अरे असं काय करतोय दादा? आदित्याने आणली आहे जिलबी. दादा त्या गॅसच्या बडबडी तू विसरलास तू आदित्यने गुड न्यूज आणलेली. नाही 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 नाही, अरे हो, ते सगळ्यात महत्वाचं नाही का? काय आदित्य, काय काय सांगणार होतं सांग ना. अरे थांब ना, एवढं छान जेवण आज. अजून जेवणाचं सोड रे, तू पहिले न्यूजचं सांग. हा, मामा अरे ते पेपर मध्ये आलं होतं ना, आदित्य ग्रुप ऑफ कंपनीची एक फॅक्टरी आहे, तिथं संप वगैरे चालू आहे. अरे ती सगळी माणसं आज कंपनीत आली होती. मग काय मला जमेल तसं मी सगळ्यांना शांत केलं, सिच्युएशन जरा मॅनेज केली. तेवढ्यात त्या मुलतरांनी दुसराच धक्का दिला. दुसरा धक्का? काय बरं? लेटर दिलंय. काय काय आहे काय त्या लेटर मध्ये? सांग सांग, पटकन सांग. ती संपामुळे बंद पडत असलेली जी फॅक्टरी आहे ती मॅनेज करण्याची जबाबदारी कंपनीने मला दिली आहे. आणि हे लेटर दिलंय ट्रस्टीजनी. आम्हाला माहिती आहे. ट्रस्टीच लेटर देणार ना? हो, अभिनंदन नाही, अभिनंदन. वा वा वा, पण अरे आदित्य ही फक्त सुरुवात आहे. आता लवकरच तू कंपनीचा मालक होशील बघ. हो, पण आधी ह्या कसोटीमध्ये उतरलास तर. अरे हो हो दादा, पण ही अचीवमेंट पण खूप मोठी आहे. त्यासाठी त्याचं कौतुक करायला पाहिजे. हो हो, पण आज सईचंही कौतुक केलं पाहिजे. म्हणजे तिचीही अचीवमेंट. अरे म्हणजे काय, प्रश्नच नाही. नवऱ्याची अचीवमेंट तीच बायकोची अचीवमेंट, काय हो की नाही? हा, आणि आदित्यच्या हाती फॅक्टरीची जबाबदारी आली याबद्दल त्याचं आणि त्याच्या बायकोचं अभिनंदन. नाही असं नाही. 3 cheers for Mr. and Mrs. Kashyap. Hip hip hooray! Hip hip hooray! Hip hip hooray! अरे गोड करा, जिलबी दे त्याला. अरे आवाज आला जिलबी. सॉरी सई, ह्या सगळ्या आनंदात तुझं कौतुक राहूनच गेलं. इट्स ओके आदित्य, तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. सई अगं ऐक ना. ऐकूच येत नाही काही आधी. अरे काय झालं कळत नाही रे, ऐकू येत नाही. कानात जरा तेल घालतो का? तू जा, मी तेल आणतो. हा? तू जा, मी तेल आणतो. हो. सई 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 सई, मला माहितीये तू रुसलीयस, पण मला खरंच नाही ग आवडत तुला रुसवायला. उसवायला लागली आहे उशी. ऑफिसला जाताना गादी भंडार मध्ये देऊन ये. ए रात्रणी ऐक ना, मी माफी मागू का? हा, कान पकडता येतं ना? हे बघ, पकडले कान. कान टोपी घाल, मामा. थंडी वाढलेली आहे. अरे कसली सर्दी होईल तुला, कसं कळत नाही? सई सई हे बघ, तू आपण बोलली नाहीस ना तरी मला माहितीये मगाशी तुझ्या डोळ्यामध्ये पाणी. पाणी पहाटे 4 वाजता येणार आहे. तू 6 वाजता नळ सुरू करशील आणि सगळेजण पैसे कव्य राहतील. सई सई हे सई माझ्याशी न बोलता झोपणार. आधी हे आधी
हे आपणशी बोलल्याशिवाय झोपू नका. ते रात्रभर जागे राहतील आणि मला त्रास देत बसतील. हो मामा. अगं अरे झोपायच्या आधी दार खिडक्या लावून घ्या. उंदरांचा सुळसुळाट झालाय. कुठेही घुसता हल्ली. हो मामा. सही. अगं अरे आदित्य, मला तुला काहीतरी सांगायचं होतं, विसरलो. नंतर सांगतो. हो मामा. सही. सही. अगं अरे आदित्य, ते तू आयुर्वेदिक चूर्ण घेतलंस का? डोकं शांत राहतं आणि झोपही छान लागतो. घे. हो मामा. सही. अगं ऐक ना. अरे पाल पाल पाल, किचन मध्ये पाल आली आहे. कधी हॉल मध्ये घुसेल. हो मामा. सही. ऐक ना. आपण इंग्रजीत गोष्ट ऐकवा. ते मला काही जमणार नाही. हो मामा. अरे आदित्य, मला तुला काहीतरी सांगायचं होतं, पण ते आठवत नाही. आठवलं की उद्या सांगतो मी तुला. हो मामा. अरे जागे आहात तुम्ही अजून? हो मामा. अरे मग झोपा आता. हो मामा. हे असंच चालू राहणार आहे का? ये सब ऐसे ही चलने वाला है क्या? हाँ? गुल्लू, मेरी गुल्लू. ये बंद करो जी. या हल्लू हल्लू गुल्लू गुल्लू करना. हिम्मत है ना तो जोरों शोरों से अपने भाइयों के सामने मेरा नाम लो. हाँ. घेणार, नक्की घेणार. तुम तो जानते हो ना यहाँ की हालत कैसे है. अरे वही तो, उसी वजह से मुझे ज्यादा फिक्र हो रही है. अपनी नहीं, सही और आदि की. बेचारे नए नवेले मियाँ बीवी है. पता नहीं कैसी जिंदगी गुजार रहे होंगे. अगं ते मजेत आहे. आम्ही आत्ताच त्याला भेटून आलो. मतलब इस वक्त आप उनके रूम में गए? अरे रूम में कहाँ, वो तो हॉल में सोते. हाँ. हाय रब्बा, आपको ना शर्म नाम की कोई चीज नहीं है. आहे ना. म्हणून तो चादरीत लपून बोलतो तुझ्याशी. पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ, पर्दा. तो वही पर्दा है ना जी, उनके रूम में लगा दीजिए. कम से कम उन दोनों को थोड़ी तो प्राइवेसी मिले. अगं पण आम्ही त्यांना खोली देत होतो, पण सहीच नको म्हणाले आम्ही बाहेर झोपू हॉल मध्ये. और आपने उसकी बात मान ली. अरे आपको उसकी तारीफ करनी चाहिए थी. बिल्लू पुत्र जल्दी आ सोने को. देखो जी, नए नवेली दुल्हन की ना हर छोटी छोटी बात पे वाहवाही होते रहनी चाहिए. उसने साड़ी पहनी तो वाह वाह, खाना पकाया तो वाह वाह. हर छोटी बात पे वाह भाई वाह करते रहना चाहिए. देखो जी, भाई भाई में अगर किसी एक भाई की तारीफ हो ना तो दूसरा रूठ जाता है ना? रूठता है ना? हाँ. उसी तरह अब बार बार बस आदित्य की तारीफ करोगे ना तो सही रूठती चली जाएगी. और जितना रूठेगी उतना अंदर से टूटेगी. और वो टूटी तो टूटेगी उन दोनों की शादी. तुटणार. तुटलीच पाहिजे. ही भाकरी तुटलीच पाहिजे असं मामांनी हट्टच करायला सुरुवात केला ग. ऐकतेस ना. आणि मग काय, दोन मामांनी भाकरी इकडनं पकडली, दोन मामांनी तिकडनं पकडली आणि ओढायला सुरुवात केली, पण भाकरी काही सुटे ना. मग काय, पिंट्या मामाने स्वयंपाक करायचा पहिल्यांदा प्रयत्न केला तेव्हा हे सगळं असं झालं होतं. मग मला भात खायला घालून सगळे मामा बिचारे उपाशी पोटीच झोपले. सई. पण 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 आज आज तू कमाल केली. सगळं चुलीवरची भाजी, चुलीवरचा भात, चुलीवरची आमटी, चुलीवरच्याच पोळ्या, सगळं चुलीवरच मॅनेज केलंस ग. फारच भारी. म्हणजे मी काय सही अगं, आज नेमकं ऑफिस मध्ये काम ते म्हणून तुझे फोन नाही ग उचलता आले. अरे बापरे, दिवसभर चुली शेजारी बसून डोकंही तापलंय की काय? काय ग, काय झालं? काही नाही. सई, काय ग तू? एवढं घाबरून पडण्यासारखं काहीच झालेलं नाही.
नाही ग, मला म्हणायला गेलो होतो. बघू दे मला, मी लावते माझं. बघू मला नाही बघू. नको. अगं ओ आदर्श गृहिणी, तुमची 24 तासांची मुदत संपली आहे. आता तुमच्या आदर्श नवऱ्याला थोडीशी तुमची काळजी घेऊ द्या. काय कसे एवढा त्रास होईपर्यंत कशाला करायच्या नसत्या उठाठेवी? ए हॅलो, ही उठाठेव नाहीये, याला संसार असं म्हणतात. तुला ते गाणं माहितीये ना? अरे संसार संसार जसा काहीतरी काहीतरी आधी हाताला चटके तेव्हा काहीतरी काहीतरी. तुला माहितीये ना ते गाणं? हा म्हणजे मी ओरिजिनल गाणं ऐकलंय. हे काहीतरी काहीतरी वाला रिमिक्स आहे का? भावना पोचल्या ना मग सई. एवढे चटके सोसून का होईना मी माझी बेट आज पूर्ण केली. साडी नेसून घरातली सगळी कामं करून दाखवली. आणि हेच मला तुला सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं होतं, पण माझा नंबर येईपर्यंत दिवस पण संपला. सई अगं आज तू पहिला नंबर मिळवलाय. पैस जिंकलीस ना तुझी. दिवसभर राबून सुद्धा साडीमध्ये अजूनही गोडच दिसतीये. आणि म्हणूनच मिस्टर आदर्श नवरा त्याच्या मिसेस आदर्श बायकोसाठी उद्या एक मस्त गंमत आणणार आहे. पण वेडाच आहे. अगं गंमत तर मी आज पण आणली आहे. आलोच. काय झालं? नाही काही नाही. अरे तू गंमत आणलीस ना, दे ना मग. हा पण त्या गमतीमधली गंमतच गेली आहे का सगळी? ते मला काही माहिती नाही. तू आज ती गंमत आणलीस मला आत्ताच्या आत्ता सांगितलं. अगं हे बघ मी तुझ्यासाठी स्पेशली असा सोनचाफ्याचा गजरा बनवून घेतला होता ग. बघ ना सगळा सोनचाफा असाच कोमेजून गेला. चाफा कोमेजलाय ते दिसतंय मला, पण तरी चाफा माझा फेवरेट आहे.